छत्रपती शिवरायांनी जिथून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली तिथेच आम्ही देखील आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 19 मध्ये तुमचं स्वागत आहे. साखरपुडा झाला आणि आता आम्हा दोघांना फिरायला जायची परवानगी मिळाली आणि अजिंक्य मला घेऊन गेला थेट रायरेश्वरला. ही आमची पहिलीच ट्रिप होती. आम्ही एकमेकांना जाणून घेत होतो, नवनवीन गोष्टी कळत होत्या. बरेच जण मला विचारतात की तुमची कार कोणती आहे, तर आमच्याकडे टाटाची जुनी इंडिगो गाडी आहे. 16 वर्षांची आहे, पण आजही रस्त्यावर वाघिणीसारखी चालते. टाटाच्या गाड्या तेव्हाही बेस्ट होत्या आणि आजही बेस्टच आहेत. आम्ही अगदी निवांत गाणी ऐकत गाणी म्हणत रायरेश्वरला गेलो. वाटेत हवं तिथे हवं तेवढं थांबलो, फोटोज काढले. सह्याद्री नेहमीच हवा हवासा वाटतो. तिथला एक एक सीन मन प्रसन्न करतो. रायरेश्वरला जाताना जो घाट लागतो तो फार सुंदर आहे. अजिंक्य जास्त देव वगैरे मानत नाही, पण ही जागा त्याच्यासाठी खास आहे. रायरेश्वरचं अगदी निवांत दर्शन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मंदिरात ठरवलं की स्वराज्य आणीन, निश्चयाचा महामेरू पासून सकल सुखांचा केला त्याग इथपर्यंत काव्यपंक्ती आठवल्या. मनोमन अनेक निर्धार केले. शिवराय आठवत आठवत गड उतरलो नव्या उमेदीने. नवा प्रवास सुरू करण्यासाठी रायरेश्वराची साक्ष घेऊन रायरेश्वर ट्रेक करून आम्ही उतरलो वाईमध्ये. बाप्पाचं दर्शन घेतलं, फोटोज काढले आणि जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो. अजिंक्य सोबत फिरताना मला प्रत्येक क्षणाला असं वाटत होतं की मी जो व्यक्ती आयुष्यात पार्टनर म्हणून निवडलाय तो एकदम परफेक्ट आहे.